विषम सोबत जायचं असेल तर मग इथे स्टॉप करूयात. सम सोबत जायचं आहे, मी आधीच म्हणला संवाद करायचा आहे आपल्याला इथे. सम सोबत जायचं असेल तर त्याचे दोन चुलत भाऊ असे आहेत की ते आहे डिस्ट्रॅक्शन आणि एम. कोण आहेत ते? एम. मग आता तुम्हाला ठरवायचंय की एम आणि डिस्ट्रॅक्शन याच्यापैकी तुम्हाला काय निवडायचंय ते. ओके. आधीच्या काळी गुरुकुल पद्धती होती, तुम्हा सर्वांना माहित आहे गुरुकुल पद्धती. त्या पद्धतीमध्ये अर्जुन सुद्धा शिकत होता. आता बहुतांश विद्यार्थ्यांना अर्जुन म्हटलं की करण अर्जुन आठवतील, मेरे करण अर्जुन आएंगे. तर त्यातला अर्जुन होता, हा अर्जुन महाभारतातला होता. गुरुकुल पद्धती होती, महाभारतातला अर्जुन त्या पद्धतीमध्ये राहत होता. आता तुमचे सर जशी सरप्राईज टेस्ट घेतात अगदी तशी सरप्राईज टेस्ट त्यांच्या सरांनी त्यांची घेण्याची ठरवली. ती टेस्ट अशी होती की त्यांच्या सरांनी त्यांना सांगितलं होतं, झाड होतं, झाडाच्या फांदीवर पक्षी बांधला होता आणि त्या पक्षाच्या डोळ्यामध्ये धनुष्य बाणाने बाण मारायचा होता. आता तुम्हाला सांगते एम आणि डिस्ट्रॅक्शन, सम आणि विषमशे कसे चुलत भाऊ आहेत ते मी तुम्हाला सांगते. बाण मारायचा होता. आता ठरल्याप्रमाणे झाडावर पक्षी बांधण्यात आला आणि ठरल्याप्रमाणे तुमच्यासारखे सगळे विद्यार्थी तिथे आले. आता जेव्हा विद्यार्थी तिथे आले तेव्हा एक एक करून प्रत्येकाला पुढे बोलवण्यात आलं. पहिला विद्यार्थी आला तेव्हा त्याला विचारण्यात आलं, तुला काय दिसतंय? तर त्या विद्यार्थ्याने सांगितलं, मला इथे सुंदर असा बगीचा दिसतोय. त्याला बसवण्यात आलं. दुसरा आला, तुला इथे काय दिसतंय? त्याने सांगितलं, मला सुंदर बगीचा दिसतो आणि बगीच्यामध्ये एक अगदी हिरवंगार असं झाड दिसतंय. पुन्हा त्याला बसवण्यात आलं. तिसरा आला, चौथा आला, पाचवा आला. आता पाचव्याचं उत्तर तर ऐकून ते बिचारे गुरुवर्य शांत बसले. तुला इथे काय दिसतंय? ते म्हणे, मला सुंदर बगीचा दिसतोय, बगीच्यामध्ये झाड दिसतंय, झाडावर फांदी दिसते, परंतु मला पक्षीच अजून दिसला नाही. आता हे म्हणले, आता माझं डोकं नेमकं फोडावं कुठं तेच कळना मला. पुन्हा असं करत करत सगळे विद्यार्थी गेले आणि आता आली अर्जुनची बारी. अर्जुनाला विचारला, अर्जुना तुला इथे काय दिसतंय? तेव्हा अर्जुन म्हणतंय, अर्जुन काय म्हणतात त्यांना? अर्जुन म्हणतात, मला इथे काहीच दिसत नाही, मला फक्त आणि फक्त त्या पक्षाचा डोळा दिसत आहे. म्हणजे काय आहे? पक्षाचा डोळा म्हणजे तुमचं एम. आणि झाड, फांदी, बगीचा, तिथे असणारे विद्यार्थी हे काय झाले? डिस्ट्रॅक्शन. मग डिस्ट्रॅक्शन फक्त अर्जुनलाच होतं का? मग डिस्ट्रॅक्शन कोणाला कोणाला होतं? सगळ्यांना होतं. मग डिस्ट्रॅक्शन फक्त फांदीचं आणि झाडाचंच असतं का? मग कोणाकोणाचं असतं? यस यस, डिस्ट्रॅक्शन कोणाकोणाचं असतं? माझ्या हिशोबाने सध्या तरी इथे डिस्ट्रॅक्शन फक्त त्या झाडाचं, फांदीचं आणि त्या बागेचं असावं. कारण बाग नसली असती तर भरपूर झाडे नसली असती. एकच झाड असलं असतं, त्याच्यामुळे ते डिस्ट्रॅक्शन त्याचंच असावं. तुम्हाला काय वाटतं? डिस्ट्रॅक्शन सभोवतालच्या गोष्टींचं नसतं, डिस्ट्रॅक्शन आपल्या मनातल्या विचारांचं असतं. सभोवताली काय चालू आहे याच्याशी घेणं देणं केव्हा नसतं? जेव्हा आपले मनातले विचार आपल्या एम साठी नेहमीसाठीच आपल्या सोबत असतात, तेव्हा आपल्याला आजूबाजूला काय चाललंय ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं. आपल्याला आपलं फक्त टार्गेट दिसत राहतंय. डिस्ट्रॅक्शन कशाचं असू शकतं? चूक असेल, बरोबर असेल, मला तुमच्या मनातल्या भावना ऐकायच्या आहेत, तुमच्या मनातले विचार ऐकायचे आहेत. जेव्हा विचारांची देवाणघेवाण होते तेव्हाच त्याला संवाद म्हटलं जातं. आणि आज मी शब्द वापरलाय, मी तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी इथपर्यंत आले. डिस्ट्रॅक्शन नेमकं कशाचं असतं? बरं, अर्जुनचं सोडून द्या, आपल्या रेग्युलर रुटीन मध्ये, तुमच्या लाईफ मध्ये, माझ्या लाईफ मध्ये डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय? मोबाईल. व्हेरी गुड. आणखीन? टीव्ही. व्हेरी गुड. आणखीन? कम्प्युटर. ओके. लॅपटॉप. ओके. सोशल मीडिया. ओके. मी तर फक्त दोनच नावं विचार करून आले होते, मोबाईल आणि टीव्ही. इथे तर भरपूर ऐकायला भेटते.
ओके ओके ओके